सांगलीत पावसाला पुन्हा सुरुवात. शेतकऱ्यांच्या पेरणीची कामं पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता. मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच पावसाची हजेरी. पावसामुळे मुंबईत उकाड्यापासून दिलासा. ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता. सांगलीच्या शिराळ्यात पाऊस कमी झाल्याने भात पेरणीची लगबग सुरू. शेतामध्ये भात लागवडीसाठी आवश्यक असलेल्या तरवा टाकण्याच्या कामाला सुरुवात. गडचिरोलीत बोगस बियाणे आणि खतांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाची 13 भरारी पथकं तयार. पथकांकडून खते आणि बियाणे विक्रेत्यांची तपासणी केली जाणार. अडचणीत तात्काळ निवारण करण्यासाठी तक्रार निवारण कक्षही स्थापन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे पिकाचं मोठं नुकसान. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं कुडाळच्या तहसीलदारांना निवेदन. सरसकट पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी. बीड जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांकडून शेती मशागतीच्या कामाला वेग, तर काही शेतकऱ्यांची पेरणीची लगबग. वर्ध्याच्या तळेगावात सुशिक्षित तरुणाकडून आंबा शेतीचा प्रयोग. 5 एकर शेतीत आंब्याच्या प्रत्येक प्रजातीची लागवड. शेतकऱ्याची लाखोंची उलाढाल. हिंगोलीत पावसाचा भाजीपाला पिकांना फटका. बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दरात वाढ. भाजीपाल्याचे दर सध्या 50 ते 60 किलो भाव. बुलढाण्यात वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ. शेतकऱ्यांना शेतात काम करताना विजेपासून सावधान राहण्याचं प्रशासनाचं आवाहन. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये जैविक निविष्ठा बनवून त्याचा वापर पिकासाठी करा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन. काश्मीर पोलिसांचं विशेष पथक नागपुरात दाखल. सुनीता जामगडेची कारगिल पोलीस चौकशी करणार. चौकशीसाठी सुनीताला प्रोडक्शन वॉरंटवर कारगिलला नेणार. गडचिरोली शहरातील क्रीडा संकुलाची कामे 15 दिवसात पूर्ण करा. जिल्हाधिकारी अविष्यात पंडा यांचे निर्देश. अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या उन्हाळी शिबिराचा समारोप. शिबिरात जलतरण विभागाच्या लक्षवेधी प्रात्यक्षिकांचं सादरीकरण. नूतनीकरण केलेला पुणे सोलापूर महामार्गावरील रस्ता उखडला. अवघ्या 8 महिन्यात रस्त्याची चाळण. निकृष्ट दर्जाच्या कामाकडे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे का? सवाल उपस्थित. धाराशिवच्या तुळजा भवानी मंदिरात आता चितळे बंधूंच्या मोतीचूर लाडूचा प्रसाद. चितळे बंधूंना मंदिर प्रशासनाकडून प्रसादाचा टेंडर. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोल्हापुरात छत्रपती महाराणी ताराराणींच्या जीवनावर आधारित प्रदर्शन. महाराणी ताराराणींची साकारण्यात आली आकर्षक रांगोळी. प्रदर्शनास कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. कोल्हापूर हद्दवाढीला 20 गावांचा विरोध. सर्वपक्षीय हद्दवाढ विरोधी समिती आक्रमक. विरोधी समिती खासदार छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीला हद्दवाढ करू नका. सरपंचांची शाहू महाराजांकडे मागणी. धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई. शहरातील 4 कत्तलखान्यांवर चालवण्यात आला बुलडोझर. तुळजापूर बस स्थानकाला गळती. 8 कोटींचा खर्च करूनही बस स्थानकाला पहिल्या पावसात गळती. मवियाच्या कार्यकर्त्यांचं बोंब मारो आंदोलन. विशाळगडावर अटींसह कुर्बानीला हायकोर्टाची परवानगी. सार्वजनिक किंवा खुल्या जागी कुर्बानीस मनाई. 7 ते 12 जून दरम्यान कुर्बानी करण्यास परवानगी. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा उद्या होणार खुला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार लोकार्पण. इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस ऍक्टिव्ह मोडवर. बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने चालवणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई सुरू. आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांना गेल्या वर्षी 20,000 रुपयांचं अनुदान. यंदा हे अनुदान देण्यात येणार नसल्याची माहिती. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजी. पैठणमध्ये महेश नवमी उत्सवानिमित्त रॅलीचं आयोजन. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या हस्ते रॅलीचं उद्घाटन. रॅलीत मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित. इंडिगो आणखी 30 विमाने खरेदी करणार. एअरबेस कंपनीची A350 प्रकाराची विमाने. इंडिगोकडे या प्रकाराची आता 60 विमाने.
चांदी पुन्हा 1 लाखावर, चांदीच्या भावात 2,500 रुपयांची वाढ, सोन्याच्या भावातही 500 रुपयांची वाढ. मुंबईत मेट्रो आणि मोनो रेल्वे स्थानकालगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन सुरू करणार. ई स्वॅप बॅटरी स्टेशनसाठी महामुंबई मेट्रोची भागीदारी. मुंबईमध्ये एकूण 31 स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन असणार. छत्रपती संभाजीनगरात शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशीही तांत्रिक अडचणी. 3,000 शिक्षकांपैकी सुमारे 300 शिक्षकांच्या परीक्षेत अडचणी. छत्रपती संभाजीनगरमधील एअर हॉस्टेसना प्रशिक्षण देणारी योजना बंद होण्याच्या वाटेवर. 30 लाख निधीची तरतूद केलेल्या योजनेला प्रशिक्षण देणारी पात्र संस्था मिळेना. छत्रपती संभाजीनगरात नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीला हेरिटेज कमिटीची सशर्त मंजुरी. कार्यालयासाठी लेबर कॉलनी परिसरातील 20 एकर जागा रिकामी. छत्रपती संभाजीनगरमधून जाणाऱ्या 3 रेल्वेमध्ये 8 डब्यांची कायमस्वरूपी वाढ. रेल्वेत अधिक 562 प्रवाशांची सोय होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये जेसीबीने खड्डा खोदताना जलवाहिनी फुटली. काही काळासाठी पाणीपुरवठा विस्कळीत. सोमवारचे नियोजित पाण्याचे टप्पे मंगळवारी दिल्याने उर्वरित भागांना 1 दिवस उशिरा पाणी. पुण्यात अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकांकडून रात्री प्रश्नपत्रिका लिहून घेण्याचा प्रकार. प्रकरणाच्या तपासासाठी सत्यशोधन समिती नियुक्त केली जाणार. 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे विद्यापीठाला निर्देश. छत्रपती संभाजीनगरात नागरिकांकडून आदेशाचं उल्लंघन. बंदी असतानाही लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमात लेझर लाईटचा वापर. पावसाळ्यात 676 कर्मचाऱ्यांचा रेल्वे मार्गावर दिवस रात्र वॉच राहणार. कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज. बुलढाण्यातील चिखली येथे महसूल विभागाचा कॅम्प न घेण्याची वकील संघाची मागणी. यापूर्वीची प्रकरणं बुलढाण्यात होत असताना चिखली येथे कॅम्प घेणं चुकीचं, वकील संघाचा ठराव. धाराशिवमधील कौडगाव एमआयडीसीतील 308 एकरवरील टेक्निकल टेक्सटाईल पार्कच्या पायाभूत सुविधांच्या कामांचा प्रारंभ. 10,54,00,000 निधीच्या रस्ते आणि अन्य मूलभूत सुविधांच्या कामाला सुरुवात. बुलढाण्यात 5 वर्षाखालील बालकांच्या अतिसार नियंत्रणासाठी विशेष मोहीम. अतिसार नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे निर्देश. मोहिमेबाबत सुकाणू समिती तसंच जिल्हा गुणवत्ता आश्वासन समितीची बैठक. इचलकरंजी कोल्हापूर मार्गावरील मुख्य रस्त्यावर रस्ते खोदकामात जलवाहिनी फुटली. पाणी गळतीमुळे रस्त्यावर वाहतुकीत अडथळा आणि अपघात. साताऱ्यात यंदा सह्याद्री देवराई प्रकल्पांतर्गत 1 लाख झाडे लावण्याचं उद्दिष्ट. 1,000 तैवान पिकं पेरूची रोपं सह्याद्री देवराई प्रकल्प परिसरात आणण्यात आली. यवतमाळमध्ये आरणी आणि माहूर सीमेवर रेती तस्करांचा धुमाकूळ. रेती तस्करीला राणी धानोऱ्याच्या घाटातून उपसा केलेल्या शेतातील रोड्याचा आधार. रेती तस्करी प्रश्नात प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. सिंहगड किल्ला आज आणि उद्या पर्यटकांसाठी बंद. गडावरील अतिक्रमण कारवाई अद्याप सुरू. पिंपरी चिंचवड शहरात आकुर्डी येथे मेट्रो कामाच्या खोदकामादरम्यान पाण्याची पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाण्याची नासाडी. चंद्रपूरच्या सावली तालुक्यात हत्तींचा शिरकाव. हत्तींना तालुक्याबाहेर काढण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न. परभणीत स्मशानभूमी परिसरात नालेसफाईचं काम सुरू. नाल्याचं पाणी स्मशानभूमीत घुसल्याने दुर्गंधी. स्मशानभूमी परिसर स्वच्छ करण्याची नागरिकांची पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन. बीडमधील बिंदुसरा धरणावर पर्यटकांची हुलडबाजी सुरूच. जिल्हा प्रशासनाच्या सावधानतेच्या आवाहनाकडे पर्यटकांचं दुर्लक्ष. सुरक्षा रक्षक नेमण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी. सिंधुदुर्गातील 16 गावं जोखीमग्रस्त म्हणून जाहीर. साथरोगाच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सतर्क. या गावांवर आरोग्य विभाग विशेष लक्ष देणार. साईद सुदर्शन ठरला आयपीएल 2025 सीझनचा ऑरेंज कॅपचा मानकरी. 15 सामन्यांमध्ये बनवल्या सर्वाधिक 759 धावा.
IPL मध्ये 18 वर्षांनंतर पहिल्यांदाच आरसीबी ठरली चॅम्पियन्स. अंतिम सामन्यात पंजाबवर 6 धावा राखून आरसीबी विजय. विराट आणि इतर चाहत्यांची स्वप्न पूर्ण. IPLच्या अंतिम सामन्यात बंगळुरूचा विजय. कोहलीच्या फॅन्सनं पंढरपूर शहरात फटाक्यांची आतषबाजी करत केला विजय साजरा. IPLमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दणदणीत विजय. कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये विराटच्या चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. IPLच्या अंतिम सामन्यात आरसीबी जिंकल्यानंतर पुण्यातील गुडलक चौकात जल्लोष साजरा. यावेळी हजारोंच्या संख्येने तरुण तरुणी एकत्र. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद सुरूच. राष्ट्रवादीच्या सुधाकर खारेंची शिवसेनेच्या महेंद्र थोरवेंवर टीका. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेस तुर्तास विराम. दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे वेगवेगळे वर्धापन दिन साजरे होणार. 10 जूनला पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी होणार वर्धापन दिन. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे ॲक्शन मोडवर. शहर कार्यालयात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार. मनसे पुणे महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती. राज्यात 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र. मतं मिळवण्यासाठी महायुतीची लाडकी बहीण योजना. येत्या काळात आणखी महिलांना करणार अपात्र. बहिणींना अपात्र ठरवल्याप्रकरणी यशोमती ठाकूर आक्रमक. वाल्मी कराडला मकोकामधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू. उद्या जाऊन ते भाजपामध्ये देखील प्रवेश करतील. अंजली दमानिया यांचा दावा. मंत्री हसन मुश्रीफ यांची गोकुळ दूध संघ शिष्टमंडळासोबत बैठक पार. दूध उत्पादन, आर्थिक उत्पन्न यांसारख्या विविध विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा. धार्मिक विधींसाठी धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंडावर. धनंजय मुंडे धार्मिक कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये दाखल. संध्याकाळी एका लग्न सोहळ्याला देखील लावणार हजेरी. यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. मंत्री अशोक उईके यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार. परभणीत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक. बकरी ईद सण शांततेत साजरा करण्याचं जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडेंचं आवाहन. बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांची शिवसेनेच्या जिल्हा संघटकपदी नियुक्ती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षामध्ये हालचालींना वेग. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात संभाव्य पूरस्थितीच्या तयारीची आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांची आढावा बैठक. संभाव्य पूर काळात पुरेशी साधन सामग्री, औषध, निवारा केंद्र आदींचं योग्य नियोजन करण्याच्या सूचना. कोल्हापूरमध्ये लोकनेते बळवंतराव यादव रुग्णालय प्रशस्त केले जाणार. 100 खाटांचं प्रशस्त रुग्णालय उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सूचना. निधीसाठी पालकमंत्र्यांशी चर्चा करणार. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या अडचणीत वाढ. न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरुद्ध महाभियोगाची तयारी केंद्र सरकार करणार. विरोधी पक्षासोबत चर्चा. हिंगोलीत बकरी ईद निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक. बकरी ईद शांततेत आणि सलोख्याने साजरा करण्याचं प्रशासनाचं आवाहन. भिवंडीतील वडपे ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय समितीकडून तपासणी. वडपे ग्रामपंचायतीचा संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत कोकण विभागांतर्गत स्पर्धेत द्वितीय क्रमांक. वाशिम जिल्हा परिषदेतील कामांसाठी दिलेला निधी 2 वर्षांच्या मुदतीत खर्च न होऊ शकल्याने सरकारकडे जमा. बांधकाम विभागातील 4 कोटी तर जलसंधारण विभागातील 2 कोटी 62 लाख निधी सरकारकडे परत. कौंडण्यपूरच्या रुक्मिणी मातेच्या पालखीचं अमरावती शहरात जंगी स्वागत. खासदार बळवंत वानखेडे आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचं विशेष आयोजन. यशोमती ठाकूर यांनी रुक्मिणी मातेची पालखी खांद्यावरून वाहिली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.